इन्फिनिटी परिवाराच्या वतीने सरांनी जो माझ्याबद्दल कृतज्ञतेचा अभाव व्यक्त करून आपल्या सगळ्यांच्या समोर माझा सत्कार केला त्याबद्दल मी सरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झाले असं कृतज्ञतेचा भाव व्यक्त करायला सुद्धा लोकांकडे वेळ नाही, एवढी लोक भावनिक झालेली आहेत, व्यावसायिक झालेले आहेत. त्याच्यामुळे दिवसेदिवस हे कमी होत चाललेले. गुरु आणि शिष्य याच्यातलं नातं हे जगातलं माझ्या मते सर्वश्रेष्ठ नातं आहे, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव, अपेक्षा आणि स्वार्थ काहीही नसतो. या स्टेजवरती उभं राहून गुरुजीच्या तोंडातून निघणारं प्रत्येक वाक्य हे तुमच्याच हिताचं असतं. आणि म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपले गुरु हे आपल्या आयुष्याचे भाग्यविधाते आहे. महाभारतामध्ये पांडव आणि कौरव, पांडवाचे गुरु होते श्रीकृष्ण आणि कौरवांचे गुरु होते शकुनी मामा. गुरु चुकला, कार्यक्रम संपला. आणि जर समजा उलट झाला असता कदाचित कौरवांचा पण विजय झाला असता, काही सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्या आयुष्यातला विजय किंवा पराजय आपला गुरु कोण आहे यावरती प्रचंड अवलंबून आहे. तसं तर पहिला गुरु आपली कोण असते? आई असते, है ना. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, म्हणजे आई सारखा मोठा श्रेष्ठ गुरु नाही. आणि क्रमांक 2चे जे गुरु येतात, मी आपल्याला सुद्धा 2चा क्रमांक देतोय. जे जे तुम्हाला ज्ञान देतात ते सगळे तुमचे काय आहेत? गुरु आहेत. आणि म्हणून आई ही पहिली गुरु. आणि जे जे तुम्हाला जीवनामध्ये दिशा दाखवतात, ज्ञान देतात, सन्मार्गाला लावतात, वाट लावणारे नव्हे वाट दाखवणारे गुरु असतात. नाहीतर आजकाल वाट लावणाऱ्यांची संख्या प्रचंड झालेली आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान इथंच नव्हे तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण ते जपलं पाहिजे. आता या परिवारातून मला जवळपास 2 वर्षाचा काळ पूर्ण होतो. माझे जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाली. आणि 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मला जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या स्टेजवर होतोय. 99.99 अतिशय पोटतिडकीने, तळमळीने ज्या भाषेत सांगता येतं ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रत्येक जण आपापेक्षाप्रमाणे प्रयत्न करतो, तसं माझी ते प्रयत्न चालू आहेत. माझी इच्छा अशी आहे की लवकरात लवकर येणाऱ्या भरतीप्रमाणे गुरुची किंमत कधी वाढते? जेव्हा शिष्य मोठा होतो. तोपर्यंत गुरुची किंमत होत नाही. जर पांडव मोठे झाले नसते तर त्या अर्जुनालाही, त्या कृष्णालाही फारसं महत्व निर्माण झालं नसतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की माझी जर सिद्धता तुम्हाला वाढवायचं असेल, गुरुचं महत्व वाढवायचं असेल तर ते गुरुच्या हातात नाही, तर गुरुचं महत्व वाढवणे हे शिष्याच्या हातामध्ये आहे. आणि जेव्हा शिष्य मोठा होतो, शिष्य यशस्वी होतो, तेव्हा मग गुरुची चर्चा होते. तू कुठे शिकलाय? त्याची नोकरी लागेल. मग त्या दिवशी विचारत होता क्लास कोणता होता, ग्राउंड कुणी घेतला, लेखी कुणी घेतला, तयारी कुणी करून घेतली. म्हणजे आमची चौकशी कधी होते? तुम्ही सक्सेस झाल्यानंतर. तुम्ही जर पराभव झाला तर तो तुमचा पराभव नसतो, तो गुरुजीचा पराभव असतो. जर तुम्ही नापास झाला तर त्याला जिम्मेदारी गुरुजीचीच असते. तुम्ही यशस्वी झाला त्याला श्रेय गुरुजीचं असतं. म्हणजे यश आणि अपयश दोन्हीलाही कारणीभूत गुरु असतात. गुरु निवडणं हे सगळ्यात अवघड काम आहे. स्वामी दयानंद सरस्वती आपल्या गुरुच्या शोधामध्ये प्रश्नांची उत्तरं संपूर्ण भारतभर फिरले. आणि दक्षिण भारतामध्ये आल्यानंतर स्वामी विरजानंद यांच्यासोबत जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्यांनी त्यांना गुरु मानलं, जे दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. पण त्यांनी त्याला गुरु मानलं, कारण गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. गुरु इज इक्वल टू ज्ञान. गुरु या शब्दाचा अर्थच आहे ज्ञान. ज्याच्याकडे ज्ञान नाही तो गुरु होऊ शकत नाही. जर गुरु व्हायचंय तर काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय गुरु शोभत नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. जे गुरुकडे ज्ञान असायला पाहिजे, ज्ञान मिळाले की तुमचं समाधान व्हायला पाहिजे. आणि समाधान झाल्याशिवाय शांती होत नाही, जीवनामध्ये आनंद प्राप्त होत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये गुरु हे अनन्यसाधारण महत्व आहे. आणि म्हणून हा आजचा एकच दिवस नव्हे तर वर्षभर, आयुष्यभर गुरुबद्दलचं ऋण आपल्या मनामध्ये सदैव राहिलं पाहिजे. गुरु आणि शिष्य हे नातं जर आपण एकमेकांनी जपलं, अलीकडे आपण बघतोय गुरु आणि शिष्य याचं नातं दिवसेदिवस कमी होत चाललेलं आहे, तुरळक होत चाललेलं आहे, अंतर वाढत चाललेलं आहे. जोपर्यंत तुम्ही गुरुच्या पायाजवळ येत नाही, गुरुच्या जवळ येत नाही, गुरुजवळ दुःख सांगत नाही, गुरुजवळ अडचण सांगत नाही, तोपर्यंत गुरुही उपाय करू शकत नाही. रडल्याशिवाय आई सुद्धा बाळाला दूध पाजवत नाही. मग आता गुरुजीकडे जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर 100% तुम्हाला गुरुच्या जवळ यावं लागतं, आपली समस्या सांगावी लागते. आणि 99% गुरुजीतून समाधान करतात म्हणजे करतात. भविष्य काळामध्ये मी माझ्या पद्धतीने मी माझं नातं जे आहे गुरु परंपरेचं 100% जपण्याचा प्रयत्न करेन. आणि भविष्य काळात तुम्हाला लवकरात लवकर उज्ज्वल यश मिळो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो.